नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेली आहे दिवाळी आणि ही दिवाळी मेष राशीसाठी लाभदायक ठरणार आहे। मेष राशीच्या व्यक्तींना दिवाळीचा काळ खूपच लाभदायी ठरेल। तो कसा? या काळात शुभयोगांच्या प्रभावाने मेष राशीच्या लोकांना कामामध्ये हवं तसं यश मिळेल। आयुष्यात आनंद येईल। आयुष्यात मान सन्मान तसंच कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमचं वर्चस्व वाढेल। तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडताना दिसतील। या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल। परदेशी जाण्याचे योग सुद्धा आहेत। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। जोडीदाराकडून सुद्धा आनंदी वार्ता मिळू शकते। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं, अडकलेली कामं सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे। आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणार आहेत, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मित्रांनो, जे मनात तेच ओठात असणारी रास म्हणजेच मेष रास। मेष राशीचे लोक त्यांच्या भावनांचं म्हणजे दुःख असू द्या किंवा आनंद असू द्या त्याचं प्रदर्शन करत नाहीत, पण याचा अर्थ ते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होत नाहीत किंवा दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होत नाही असा मुळीच होत नाही। समोरच्याला गरज असेल तेव्हा ही लोक खंबीरपणे उभं राहणारी लोक असतात। मेष राशीच्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्या कुटुंबासाठी अगदी ढाल बनून उभे राहतात। तसं या लोकांना फार खोटी सहानुभूती दाखवणं किंवा एखाद्याची उगाच स्तुती करणं, आग्रह करणं या गोष्टी फार जमत नाही आणि त्यामुळे कदाचित ही लोक त्यांच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा कलिगमध्ये फार लोकप्रिय असतील असं अजिबात नाही। पण जिथे जिथे मग ऑफिस असू द्या, घर असू द्या, कार्यालय असू द्या, असं वाटेल की हे काम होणारच नाही किंवा हे काम होणं खूप अवघड आहे, तिथे तिथे मात्र मेष राशीच्या लोकांचीच आठवण इतरांना होते, हेही तितकंच खरं। यांच्या स्वभावात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक म्हणजे थोडासा रुक्षपणा असतो, व्यवहारीपणा असतो आणि वृत्तीने स्पष्ट असतात। पण यामुळेच की काय, यांच्याबद्दल कधीकधी निष्कारण गैरसमज इतरांना होतो। पण मेष राशीची खासियत म्हणजे ही रास बुद्धी आणि शक्ती दोन्हीचा वापर योग्य प्रकारे करून यश गाठत असते। आता नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचं झालं तर नोव्हेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी पैसा आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे। या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या या नवीन प्रयोगामुळे तुम्हाला नफा सुद्धा होऊ शकतो। नोकरदार लोकही या महिन्यात प्रगती करतील आणि त्यांचे ध्येय सहज साध्य करतील। तुमच्या आयुष्यातील प्रदीर्घ ज्या समस्या आहेत त्या सुद्धा काही प्रमाणात कमी होतील। तुमचं आरोग्य सुधारेल। जुन्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये, करिअर असेल, आर्थिक बाबतीत असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, यश आणि संतुष्टी मिळेल। जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर तुमच्या पार्टनरसोबत तुमचं नातं मजबूत होईल। त्याचबरोबर तुमच्या भावा बहिणीसोबत सुद्धा नोव्हेंबर महिन्यात नातं तुमचं भक्कम होईल। भावा बहिणींमध्ये काही गैरसमज असतील तर ते दूर होतील। तुम्हाला धनलाभ आणि करिअरमध्ये उन्नतीचे योग सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये आहेत। नात्यामध्ये प्रेम राहील आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यशप्राप्ती होईल। नोव्हेंबर महिन्यात मेष राशीच्या लोकांची कामं पूर्ण होताना दिसतील, पण ती जरा संथ गतीने पूर्ण होतील। त्यामुळे अजिबात अधीर होऊ नका। थोडासा पेशन्स, संयम तुम्हाला ठेवावा लागेल। नोव्हेंबर महिन्यात ज्योतिषशास्त्र मेष राशीच्या लोकांना एक महत्त्वाचा सल्ला देते। तो म्हणजे या महिन्यामध्ये जरा पैशांची गुंतवणूक करणं टाळा। म्हणजे कोणती नवीन योजना दिसली तर घाई गडबडीत त्यामध्ये पैसे गुंतवू नका। न्यायालयाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यावर योग्य तोडगा निघणं या महिन्यात तरी अपेक्षित आहे। त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन मालमत्ता खरेदी करणं असेल किंवा नूतनीकरणाचं काम करणं असेल, यासारखी जी कामं आहेत त्या कामांसाठी हा काळ शुभ आहे। त्याचबरोबर प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर घाई करणं टाळा। जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुमच्या भावना व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचं तुमच्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तसंच मेष राशीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये काही खर्च सुद्धा आहेत, दुरुस्ती करण्यासाठी असेल किंवा आरोग्यावर असतील काही खर्च होऊ शकतो आणि खर्च वाढल्याने तुम्हाला तणाव सुद्धा येऊ शकतो। पण या ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग आणि ध्यानाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा। त्याचबरोबर नियमित हनुमान चालिसाचा पठण करा। ते तुम्हाला लाभदायक ठरेल आणि ऊर्जा देणारं ठरेल। दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।